भिवंडी तालुका के कोन गांव में वरिष्ठ भगत पहलवान श्री यशवंत बाबू कराले की अध्यक्षता में श्री चेरोबा देवता की जत्रा उत्सव व पालकी सोहला का आयोजन आज दिनांक 1 मई 2025 को जय चेरोबा प्रतिष्ठान कोन गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व कोन गांव के ग्रामस्थ मंडल, महिला और पुरुष उपस्थित थे। कार्यसम्राट सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित, मंडळी महिला मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित, सर्वांचं शब्दसुमन हार्दिक हार्दिक स्वागत। मावती उपस्थित करायला साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। एक लोकांना साहेब शब्द दैवत आहे आणि याचा या देवाची हक्क सर्व गावात आहे आणि त्याच अनुषंगाने हॅलो, अर्थातच 14व्या वर्षी देखील मोठ्या उत्साहाने धुमधडाक्याने या ठिकाणी पालखी सोहळा संपन्न होत आहे। उपस्थित सर्व ग्रामस्थांचं, भक्तांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो, धन्यवाद देतो की आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झालात। या ठिकाणून पालखी सोहळ्याला सुरुवात होईल। जयेश भगत, शिवाजी पाटील, माजी उपसरपंच कोनगाव, कमलाकर रवींद्र नाईक आदी सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतोय। आपण या पालखी सोहळ्याला उपस्थित झाले। हाडवैद्य जयकांत, जगन्नाथ भात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। गावातील प्रतिष्ठित मन
आवाज दे रे काकाला आवाज पाटील पप्पू मात्रे पप्पू समोर मात्रे परिवार या मात्रे परिवाराचं जे भगत आहे विनोद मात्रे हे आपल्या उपरी परिवाराची पूर्ण जे काही विधी असतील ते त्यांच्या माध्यमातून ते करत असतात.
अशी आमची गावातील सर्व जे भक्त मंडळी आहे ही 1 तारीख आहे आणि आयोजित केला पाहिजे। दरवर्षी आमच्या पैलवानांकडून बनी प्रदेशच्या आदल्या रात्री गावातील संपूर्ण ग्रामदेवतांची चेरोबा देवापासूनच पूजेला सुरुवात होते आणि दरवर्षी ते आम्हाला सांगत होते, पण आमची करण्याची हिंमत होत नव्हती। तर त्यांनी सांगितलं तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। आणि त्यामुळे आम्ही 2020 पासून या चेरोबा देवाच्या उत्सवाला सुरुवात केली। परंतु 20 मध्ये कोरोनाचा कालावधी होता, 21 मध्ये कोरोनाचा कालावधी होता, म्हणून आम्ही 2022 मध्ये या उत्सवाला सुरुवात केली। पहिल्या वर्षी आम्ही सकाळी सुरुवात केली, दुसऱ्या वर्षी लोकांचा उत्साह, ग्रामदेवतांच्या पूजेचा उत्साह पाहून त्यांचं सहकार्य, ग्रामपंचायतीचं सहकार्य मुळेच आम्ही सायंकाळचा कार्यक्रम ठेवला आणि न भूतानं भविष्यातील असा या कार्यक्रमाला सुरुवात झाली। मी, माझे सहकारी, माझे बंधू बंडमन पाटील, प्रमोद शेठ पाटील, संजय कराळे, माझे पुतणे वरुण पाटील, मुकेश पाटील, आम्ही सर्वांनी निश्चय केला काही झालं तरी देवाचा उत्सव सुरू केलेला हा बंद पडायचा नाही। मागील वर्षी आमच्याच कुटुंबामध्ये, आमच्या घरामध्येच लग्न असल्यामुळे आम्ही सकाळचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला पाहिजे तितका ग्रामस्थांचा आणि ग्रामदेवतांच्या पुजाऱ्यांचा आम्हाला सहकार्य लाभले नाही। यावर्षी आम्ही आमचे वस्ताद यशवंतबाबू कराळे यांच्या अध्यक्षतेखाली या उत्सवाला सुरुवात केली आणि अवघ्या 15 दिवसामध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण ग्रामस्थ आणि ग्रामदेवतांच्या भक्तांच्या आशीर्वादाने आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जय चेरोबा प्रतिष्ठाने या उत्सवाला सुरुवात केली। आणि आजही 1 मेच्या दिवशी आमच्या गावामध्ये 6 लग्न असतानाही हजारोच्या संख्येने सर्व नागरिक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि न भूतानं भविष्याचा असा हा उत्सव सुरू झाला। सर्व ग्रामदेवतांचे पुजारी आले आणि या उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर आमच्या गावच्या सरपंच, आमच्या वहिनी रेखा सदाशिव पाटील, या उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे वस्ताद पैलवान यशवंतबाबू कराळे यांच्या शुभ हस्ते या पालखीला सुरुवात झाली। संपूर्ण गावातून ही मोठ्या ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ठिकठिकाणी रांगोळ्या काढून ठिकठिकाणी नाश्ता पाण्याची सोय, वडापावची सोय सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने केली आणि ठरलेल्या मार्गाप्रमाणे चेरोबा देवापासून गावदेवी मंदिर, त्यानंतर 5 मार्ग कलानिकेतन व्यायामशाळा, शंकर मंदिर, मुकादमवाडी, मारुती मंदिर, गणपती चौक, वेताळ मंदिर, वेताळ मंदिरावरून टावरेवाडी, पुन्हा बंजारा बाप्पा आणि शेवट ठरल्याप्रमाणे 5 वाजता पालखीला सुरुवात झाली आणि 10 वाजता बरोबर ठरलेल्या वेळेप्रमाणे आमच्या पोलीस स्टेशनला दिलेल्या पत्राद्वारे बरोबर चांगल्या पुण्या गोविंदाने ही पालखी यशस्वी झाली। या पालखीसाठी आम्हाला सर्व ग्रामदेवतांचे भक्त, ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। त्याचबरोबर सरपंच साहेब व त्यांचे सर्व सहकारी आणि आमच्या गावातील आमचे सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यशस्वी असा हा कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमाला आलेल्या सर्व ग्रामस्थांचे, सरपंच, उपसरपंच सर्वांचे मी आभार मानतो।